नमस्कार, मी सद्दाम मुल्ला. आपण पाहतात एसएन नेटवर्क प्रस्तुत FIFO मराठी. चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी. विसर्जनानंतर इचलकरंजीत पंचगंगा नदीकाठावर मूर्तींचा खच. इचलकरंजी शहरात गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. 7 दिवस 11 दिवस मनोभावे पूजा करून लाडक्या गणपती बाप्पाचे विसर्जन ढोल ताशाच्या गजरात करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात भक्तांनी बाप्पाला निरोप दिला. मात्र पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट झाल्यानंतर एक धक्कादायक दृश्य समोर आले आहे. आज पंचगंगा नदीच्या काठावर आणि वरदविनायक मंदिराच्या मागील बाजूस अनेक गणेश मूर्तींचा खच सध्या निदर्शनास येत आहे. अर्धवट तुटलेल्या आणि पाण्यात अडकलेल्या मूर्ती बघून काही नागरिक भाविष झाले. मूर्तींची अवस्था पाहून काहींच्या डोळ्यात अश्रू तरळले. वर्षानुवर्षे श्रद्धेने पूजलेले बाप्पा अशी विटंबना झालेली पाहून अनेक गणेश भक्त अस्वस्थ झाले आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून पर्यावरणपूरक विसर्जनाची निकड पुन्हा एकदा समोर आली आहे. वाहत्या पाण्यात विसर्जन करण्याऐवजी काही जणांनी नदीकाठालाच विसर्जित केल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने सुरुवातीला मूर्ती पाण्यात दिसल्या नाहीत, पण आता पाण्याची पातळी घटल्याने मूर्ती बाहेर पडल्या आहेत. शहरातील गणेश भक्तांनी पुढील वर्षापासून पर्यावरणपूरक मूर्तीचा वापर करावा आणि वाहत्या पाण्यातच संपूर्णपणे विसर्जित करावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे. या घटनेमुळे गणपती बाप्पा मोरया म्हणत भक्तांनी जो उत्सव साजरा केला त्यानंतर बाप्पाची अशी अवस्था होणे निश्चितच चिंतेचा विषय आहे. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा.